नमस्कार मित्रांनो, स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत त्या अभिनेत्रीविषयी जिने भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवला आणि केवळ भारतीय चित्रपटसृष्टी नाही तर हॉलिवूडमधल्या जुरासिक पार्क या चित्रपटातल्या भूमिकेसाठी देखील तिचा विचार करण्यात आला होता। स्टीवन स्पिलबर्ग तिला या चित्रपटात एका छोट्या भूमिकेसाठी कास्ट करू इच्छित होते, परंतु त्यावेळी ती बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती आणि हॉलिवूडमध्ये एखादी सहाय्य किंवा दुय्यम भूमिकेची ऑफर तिने अत्यंत स्वाभिमानाने नाकारली। तिचं खरं नाव होतं श्री अम्मा यंगर अय्यप्पन। अजूनही लक्षात आलं नसेल तर सांगतो, हिम्मतवाला, नगीना, मिस्टर इंडिया, चांदनी, चालबाज, जुदाई, इंग्लिश विंग्लिश अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नायिका म्हणजेच आपली हवाई गर्ल श्रीदेवी। रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पी.एन. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा। श्रीदेवीने 1967 मध्ये कंधन करुणाई या तामिळ चित्रपटातून बाल कलाकार म्हणून पदार्पण केले आणि 1969 मध्ये एम.ए. थिरुमुगम यांच्या पौराणिक तामिळ चित्रपट थुनैवन या चित्रपटात बालपणी मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली। ऑन स्क्रीन प्रौढ कलाकार म्हणून तिची पहिली भूमिका 1976 मध्ये वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी मुंद्री मुदुचू ह्या तामिळ चित्रपटात आली। जेव्हा श्रीदेवी पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिला हिंदीही बोलता येत नव्हतं। तिचा आवाज बऱ्याच भूमिकांमध्ये डब करण्यात आला होता। बहुतेक वेळा गतकाळातील अभिनेत्री नाज हिने तर रेखाने 1986 मध्ये आखरी रास्ता ह्या चित्रपटासाठी श्रीदेवीसाठी डबिंग केलं होतं। पण चांदनीनंतर श्रीदेवीने स्वतःच्या हिंदीवरती मेहनत घेतली, हिंदी भाषा शिकून घेतली आणि शेवटी तिने स्वतःच आपले संवाद डब करण्यास सुरुवात केली। तिने जेव्हा कॅमेऱ्यासमोर पदार्पण केलं तेव्हा ती अवघ्या 4 वर्षांची होती। 7 जुलै 1967 हा तो दिवस होता जेव्हा श्रीदेवी पहिल्यांदा चित्रपटाच्या सेटवर गेली होती आणि एक खास आठवण म्हणून निर्माते आणि तिचे पती बोनी कपूर यांनी तिचा चित्रपट मॉम हा त्याच दिवशी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता। 2018 साली प्रदर्शित झालेला मॉम हा चित्रपट तिचा 300वा चित्रपट होता। इंग्लिश विंग्लिश ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका गौरी शिंदे म्हणाल्या की श्रीदेवी सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी खूप प्रिय आहे। ती खूप मजेदार होती। मला आठवतंय की आम्ही त्या दृश्याचं चित्रीकरण करत होतो जिथे श्रीदेवीची व्यक्तिरेखा शशी ही वर्गात प्रवेश करण्याची परवानगी मागते। ती म्हणायची की मी वर्गात प्रवेश करू शकते का, आणि शिक्षिका तिला दुरुस्त करायच्या की मी आत येऊ शकते का। चित्रीकरणादरम्यान काही गोंधळ निर्माण झाला आणि आम्हाला काही रिटेक करावे लागले। अशाच एका रिटेकमध्ये ती वर्गात नाचतच आली, जे इतकं मजेदार होतं की सेटवरती सगळे हसायला लागले। गौरी शिंदे असंही म्हणाल्या होत्या की आम्ही सेटवरती इतके हसायचो की कोणी विश्वासही ठेवला नसता की त्या अभिनेत्री आणि मी दिग्दर्शिका आहे। 2 लहान मुली हसत असल्यासारखे आम्ही हसत सुटायचो। कधी कधी श्रीदेवी म्हणायची सुद्धा की गौरी, हे लोक आपल्याला वेडं समजतील। करण जोहरला दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी श्रीदेवीच्या ताकदीची आणि कामाबद्दलच्या तिच्या समर्पणाची आठवण करून दिली होती। श्रीदेवी जेव्हा कलाकार आणि क्रूसह मँचेस्टरमध्ये लम्हे चित्रपटाचं शूटिंग करत होती तेव्हा तिच्या वडिलांची मृत्यूची बातमी चित्रपटाच्या दिग्दर्शकांपर्यंत पोहोचली। त्यांना ही बातमी सांगण्याची हिंमतच झाली नाही आणि त्यांनी तिच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी तिला विमानानं घरी परतण्यास सांगितलं। श्रीदेवी घरी पोहोचताच तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी तिला कळली। तिने लगेच दिग्दर्शकांना सांगितलं की 16 दिवसात ती पुन्हा सेटवरती येईल आणि दिलेल्या आश्वासनानुसार श्रीदेवी 17व्या दिवशी परत आली। यश चोप्रा यांनी तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं की ती तिची ऑनस्क्रीन भूमिका साकारण्यासाठी भावनिकदृष्ट्या योग्य आहे का। श्रीदेवी म्हणाली की ती तिचं काम करण्यासाठी आली आहे आणि ते ती नक्की करेल। विनोदाचा भाग म्हणजे तिला वहिदा रहमान सोबत एका मजेदार दृश्याचं शूटिंग करायचं होतं आणि त्या परिस्थितीतही तिने ते परिपूर्णतेने केलं, तिच्या कामाच्या मार्गात तिचं वैयक्तिक नुकसान येऊ न देता। श्रीदेवी फक्त अभिनयापुरती मर्यादित नव्हती, तिला पेंटिंगमध्ये देखील स्वारस्य होतं। तिच्या चित्रकलेचा विचार तिच्या कुटुंबातही होता। असंही म्हटलं जातं
की श्रीदेवीने कधीतरी तिच्या चित्रांचं आणि कलेचं एक प्रदर्शन आयोजित करण्याचा विचार केला होता, पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ती योजना पूर्ण होऊ शकली नाही. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीला आणि खऱ्या अर्थाने सुपरस्टार असणाऱ्या हवा हवाई गर्लला आमच्या सगळ्यांकडून आदरांजली. तिची कुठली भूमिका, कुठला चित्रपट किंवा कुठलं नृत्य तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतंय ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.